की प्रश्न असा विचारलेला आहे की का बरं आपलं पितृपक्षी घातलं पाहिजे. आम्हाला काय माहिती आम्ही इथं जेव घातलं एखाद्याला तिथे त्याला कसं भेटतंय बुवा आणि तो कसा संतुष्ट याच्यावर कसं कळेल आणि तो कोण्या योनीत गेला असेल आणि आम्ही तर माणसाला खाऊ घालतो त्याला कसं प्राप्त होत असेल हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न चांगला आहे. यामध्ये उत्तर असं आहे की जसं एक साधं उदाहरण दिलं जाते. तुम्हाला ह्या जगामध्ये काही ईमेल करायचं असेल एखाद्या पर्सनला थर्ड पर्सनला किंवा अमेरिकेमध्ये किंवा भारतामध्ये तुम्ही दोन चॅट केलं किंवा व्हॉट्सअप केलं किंवा ईमेल केला तुम्हाला जाताना दिसतं का ते. पण विदिन सेकंदामध्ये तुम्ही एखादी छोटीशी कृती केली तर त्याला तो ईमेल किंवा व्हॉट्सअप जातो. त्याच प्रकारे आध्यात्मिक क्रिया हे भौतिक दृष्टिकोनातून न समजता आध्यात्मिक याच्यातून समजू तर तात्काळ त्याला नाही का त्याचा फायदा होतो. जसं तुम्हाला आणखीन एका याच्यावर प्रश्न उत्तर असं आहे की कसं बघा त्याला भेटतंय. आता तुमचा फोन पे घ्या, माझा नंबर घ्या आणि माझ्या अकाउंटमध्ये पैसे पाठवून द्या. 10,000 5,000 50,000 ते भेटतात का नाही बघा. तुम्ही छोटीशी कृती केली, फोन पे नंबरला तुम्ही नंबर टाकला, एक कृती केली त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. त्याच प्रकारे आपल्या पित्रांना तुम्ही इथले जे काही पूजा विधी करणार आहात त्याला तिथे भेटते, त्या त्या योनीमध्ये भेटते. जर तो गायीच्या योनीमध्ये असेल तर त्या घासाच्या रूपामध्ये भेटते. म्हणजे ज्या योनीमध्ये तो आहे त्या योनीचं खाद्य काय आहे त्यानुसार त्याला तिथं प्राप्त होतोय. म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ते दिलं पाहिजे. जसं उदाहरण देतो साधं सोपं आहे. आपण आंबे खात होतो, आपल्याला माहिती आहे का ते आंबे कुठून आले, कोण पिकवले, कोण्या जिल्ह्यातले आहेत, कोण्या शेतातले आहेत, पिकवतो कोण, ते मार्केटला येतात, मार्केटहून नाही का ते बाजारात येतात, बाजारून कोणतरी घेऊन येते तेव्हा आपल्याला खायला भेटतात. म्हणजे आंबा असं रत्नागिरीचा का गुजरातचा असेल पण ते तुमच्या टायमाला तिथे भेटतं का नाही तुम्हाला. त्याच प्रकारे शास्त्रामध्ये तुम्ही हे ज्या काही क्रिया करतात तर त्यांना नाही का त्या 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 योनीमध्ये भेटते. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं की प्रत्येक व्यक्तीनं हे दिलं पाहिजे. हे नाही दिलं तर मग आपल्या पितृदोषाचं कारण लागतं आणि मग भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी असतात की अरे बाबा पितृदोष लागलेला आहे. मग त्याचं माध्यम आहे की वर्षातून आपण हे पितृपक्ष घातलं पाहिजे आणि त्या त्या योनीमध्ये त्याला प्राप्त होते. याची प्रत्येकाने आणि याचं इथपर्यंत नाही तर भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवान कृष्णासमोर हा प्रश्न मांडलेला आहे. ते म्हणतात की संकरो नरके होते कुलग्न कुलसचे पतिंते पितृ वेशा लुप्त पिंड दक्रिया. म्हणजे याच्यामध्ये ह्या श्लोकामध्ये सांगितलंय की जे वर्ण संस्कार आहे त्याच्यामध्ये जर संतत उत्पत्ती आली आणि ह्या वर्ण संस्कारामध्ये काय केलंय ज्या कुळाचा नाश करतो, कुलस्य कुल नाग म्हणजे कुलाचा नाश करतो. आणि कधी होत आहे जेव्हा वर्ण संस्कार, जेव्हा स्त्रिया अनवॉन्टेड मुलांना जन्म देतात आणि ती जी पिंड क्रिया आहे ती जर नाही भेटली तर इहलोक आणि परलोक सगळ्यांचा नाश होतो. म्हणून अर्जुनाने हा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा भगवंत म्हटले की नाही हे प्रत्येकाने केलं पाहिजे पिंडदान. एवढं मग आता हा नियम कोणाला लागू होत नाही हा प्रश्न आहे. नियम आहे जो भगवंताच्या शुद्ध भक्तीमध्ये संलग्न आहे त्याला हा नियम लागू होत नाही. बाकी संसारामध्ये आपण जे जीवन यापन करतो ते प्रत्येकाला लागू होतं. एवढं नाहीये. तुम्ही म्हणता की भगवंताने स्वतःच्या आचरणातून आपल्याला शिकवलं की पिंडदान किती महत्वाचं आहे. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं त्या महाभारताच्या युद्धानंतर सगळे पांडवांना आणि कौरवांना घेऊन कुठे गेले, गंगेच्या तटावर गेले आणि भगवान कृष्णाने सगळ्यांना सांगितलंय कौरवाच्या त्या उत्सवाला आणि पांडवांना सांगितलं की तुमच्या पूर्वजांना तुम्ही तर्पण करा. आणि तर्पण श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे आणि महाभारतामध्ये वर्णन आहे. त्यावेळेस कुंती महाराणी युधिष्ठिर राजाला सांगते की राजन तू कर्णाला सुद्धा तर्पण कर. त्यावेळेस युधिष्ठिर राजा शॉक लागतो, कर्ण माझं कोण लागतो की मी त्याला तर्पण करू. त्यावेळेस ती उलगाडा सांगते की तू तर मोठा भाऊ होता. मग तिथे शो करतात युधिष्ठिर राजा की अरे मला माहित असलं मी राज्य दिलं असतं किंवा तो राजा बनला असता आणि तो आमच्याकडून मारला गेला होता. आणि मग त्यावेळेस युधिष्ठिर राजा शाप देतात. काय शाप देतात की स्त्रीच्या पोटात कधी काही थांबणार नाही. एखाद्या स्त्रीला सांगा की मी तुम्हाला सांगते तुम्ही कोणाला सांगू नका. अख्ख्या घरीतल्या सगळ्या मेसेज पोहोचतो. सोशल मीडिया तरी एकदा स्टॉप करतात पण यांचा मीडिया थांबत नाही. एवढं पॉवरफुल ते कम्युनिकेशन किंवा हे आहे.
तेव्हापासून युधिष्ठिर राजाने तो शाप दिला. आणि मग भागवतामध्ये भगवान कृष्णाने, पांडवाने आणि कुंती महाराजांनी तर्पण केले, हे उदाहरण ते. दुसरं उदाहरण आहे भगवान रामचंद्राने जे पुष्कर आहे किंवा आपल्या नाशिकला सुद्धा आपल्या पूर्वजाला काय केलं, दशरथ महाराजाला तर्पण केलेलं आहे. एवढं रामायणामध्ये एवढं वर्णन आहे की जेव्हा पितृपक्षाचा काळ येतो त्यावेळेस वनामध्ये पितृपक्ष पित्र घालायचे असतात सीतामाईला, तर काही साधन नसतंय, तर ते काही फळं जमा करतात. त्या फळाचं नाव विसरलो मी. ते फळ अर्पण केलं होतं. मग तिथे आचार्य विचारतात की अरे ते का, ते म्हणतात देश काळ पात्रानुसार ते अर्पण केलं पाहिजे. आणि येऊन दशरथ महाराज स्वतः आले ते घास स्वीकार करायला. आणि मग सीतामाई म्हटले की वडिलांना, आपलं दशरथ महाराजांना, की माझ्याकडे जे मनामध्ये होतं तेच मी तुम्हाला अर्पण केलं, तुम्ही ते स्वीकार करा. आणि दशरथ महाराज म्हणतात की नाही, तुझ्या प्रेमामुळं तू एवढं मला आठवण केली, स्मरण केली, याच्यातच मी प्रसन्न, आशीर्वाद देतात. तर दशरथ महाराजांनी हे एक दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण आहे श्री चैतन्य महाप्रभू, त्यांचे स्वतः कृष्ण येतात, ते पण गयामध्ये जाऊन काय करतात, स्वतः आपल्या वडिलांचं पित्र घालतात. म्हणून शास्त्रामध्ये असे कितीतरी उदाहरणं आहेत की जे आपल्या पूर्वज, येऊन तुम्ही नरसिंह मेहता ऐकलं असेल, तर त्यांचं पित्र घालण्यासाठी भगवंत स्वतः आले. का बरं भगवंत हे शिकवतात आपल्याला पित्र घालण्यासाठी? भगवंतात मुक्ती देऊ शकली असते, पण भगवंत हे शिकवतात की ज्याच्या परंपरा आहेत, शास्त्र चुकत, जे कर्मकांडाला वेदाला मानणारे वर्ग आहेत, जर तुम्ही ते बंद केलं, त्यांना गरज नसताना तर बंद केलं, तर पुढचा जो पिढी आहे ते आता संस्कार आणि ते लुप्त पिंडोदक क्रिया ती प्राय लुप्त होऊन जाईल आणि एक वेगळी परंपरा चालू होतात. आणि परंपरा ह्या डेंजरस असतात बरं. ज्या मानसिक तर्कवितरावर ज्या परंपरा असतात त्या खतरनाक असतात. जसं त्या गणपतीमध्ये बघा ना, लोकमान्य टिळकाने गणपती चालू केला होता, त्याचं कारण कसं होतं? दोन कारणासाठी होतं. एक तर ब्रिटिशांच्या विरोधात नाही का लढा देण्यासाठी, आणि समाजामध्ये प्रबोधन घडण्यासाठी, सगळे एकत्र यावं, एकोपा राहावं, आणि त्यातून अध्यात्म, शस्त्र आणि शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी स्वतःचे मानसिक विकास वाढवला पाहिजे, म्हणजे मानसिक बळ वाढलं पाहिजे, आणि जे ब्रिटिशांच्या विरोधात केलं पाहिजे. पण आज विकृती अवस्था एवढी झालेली त्या परंपरा गणपतीच्या, दोन गणपती समोर एकूण एकाला बघतायत, आणि एक कार्यकर्ता इकडं नाचतो, एक कार्यकर्ता इकडं नाचतो, आणि कोणाला काही कळलं ना. त्या दिवशी मी नाशिकवरून येत होतो, काय विकृती चालू, काय परंपरा आहेत, याचं शास्त्राचं कुठंच वर्णन नाही. फुल दारू पितात, नाचतात, पत्ते खेळतात, याला कोणी बोलत नाही, कोणी विचारत नाही, आणि आपण कधी आपल्या जीवनात नाही. मग आपण संस्कृती पालन करतो, विकृती करतो, हे आपल्याला कळतच नाही. शास्त्र काय म्हणतंय, काय नाही म्हणत, कोणी अभ्यासच करत नाही. मग आता ह्या परंपरेला तोडायचं म्हटलं तर किती कठीण आहे. ते म्हणते हिंदू विरोधी, सोशल मीडियावर किती बॉम्बावर उडी उचललं, म्हणजे कोणाला समजून घेण्याची गरज नाही, कोणाला पाळायची गरज. आता येतातच मी गाडीत बघत होतो, गाणे लागले होते जुने आपल्या त्या मुंबई नाक्यावर, काय भयंकर गाणे लागले होते. म्हणजे त्या गणपती बाप्पा पण विचार करेन की अरे, आणि मला तर कधी प्रश्न आहे का गणपतीचा बाप्पा खाली यावा, हा एकेकाला उचलू आढळते ना, की नालायक लोक पिऊन नाचतात, शांताबाई, शिलकी जवानी, बाबूराव, आता तर काय चिकनी चोपडे, असे बरेच गाणे आहे. येताना कान तृप्त झाले, कानातला मळ विकेतून गेला. म्हणजे काय सांगायचं, मुद्दा काय? तर धर्म राहायला बाजूला नाही समज. मुद्दा असा आहे की ज्या अर्जुनाला ती भीती होती आणि भगवान कृष्ण त्याचं उत्तर देतात की ती जल्प क्रिया थांबेल. म्हणून आपल्याला, आपण जोपर्यंत शुद्ध भक्त होत नाही तोपर्यंत ह्या जे पिंडदान क्रिया आहे ते प्रत्येकाने केल्या पाहिजे. आणि मग त्याला मुक्तीचं कारण 4 सांगतात, त्याला 4G म्हणतात. कोणती 4G? जसं आपल्याकडे इंटरनेट 4G असलं की स्पीड मध्ये वाढतात, 5G आले. तसंच गरुड पुराणामध्ये गरुडजीने प्रश्न विचारलाय भगवंताला की भगवंता मुक्ती पाहिजे असेल तर काय करावं? तर भगवंता म्हणतात 4 गोष्टी. पहिले गंगा, गंगेचं पाणी, जळ अर्पण केलं पाहिजे, गंगा जळ फर्स्ट. म्हणजे तो आता पितृ घालता तुम्ही, आता तुमच्याकडे पाणी नसेल तर हे बोट टाका आणि गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना, सरस्वती, सनदी कुरु श्री विष्णू असं मंत्र म्हणून ते पाणी असतात, तर गंगेचं पाणी अर्पण करू शकता. सेकंड, गीताचं वाचन केलं पाहिजे त्या पिंडाच्या, कारण मुक्ती भेटते. तिसरं आहे गाय, म्हणजे त्या दिवशी तो घास काढायचा आणि चांगला फ्रेश झालेला घास
जेव्हा पितृ उपास करू, जेव्हा पितृ उपास करू, जी असेल सुवासीन आणि पित्र, ते पुण्यवान व्यक्तीला ठेवलं पाहिजे. असं कोणाला धरून नाही बसवायचं. पापी असेल तर त्या पितराला पाप लागतात बरं. म्हणून धार्मिक व्यक्तीच लागतो. म्हणून पहिल्या काळात ब्राह्मणाला सांगायचे, वैष्णवाला सांगायचे, जो वारकरी असेल धर्म, कारण त्याच्या पुण्याच्या बळावर, त्याचे पुण्य नाही घेत पण त्याच्या शक्तीमुळे नाही का त्याला फायदा होतो. म्हणून जी सुवासीन असेल किंवा जो पितृ उपास करू असेल, आता काही उपास करू तेवढे भारी येतं, उपास धरता का नाही हे बी प्रश्न आहे. तर अशा धार्मिक, नाही जरी जमलं तुम्हाला तर सरळ ते नैवेद्य काढायचं आणि गायला खाऊ घालायचं, शास्त्र संमत दिलेले आहे. कारण ते सगळे देवता निवास करतात, पितृ पण संतुष्ट होतात. असं कोणाला नका, मनाची कल्पना पूर्ण करू नका. शास्त्र काय सांगतं त्याला फॉलो करा. म्हणून पहिलं काय सांगितलं, गंगा, दुसरं गीता, तिसरं गाय आणि चौथं आहे गोविंद स्मरण. गोविंद स्मरण म्हणजे घरामध्ये भगवंताचं नाव जप केला पाहिजे. या 4 गोष्टी पित्राच्या दिवशी करतात तर तात्काळ मुक्ती भेटते, असं भगवान विष्णू गरुड पुराणामध्ये कोणाला सांगतात, आपलं विष्णू गरुडजीला सांगतात. आणि महाभारतामध्ये हे सेम प्रश्न विचारलेला आहे. यक्ष सांगतो की मुक्तीचं कारण काय, युधिष्ठिर महाराज त्याचं उत्तर देत आहेत. म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की शास्त्र सुप्त पद्धतीने करा. कर्मकांडामध्ये कसं आहे, कर्मकांडामध्ये तेच मंत्र आहेत आणि वैष्णव पद्धतीमध्ये ते मंत्र आहेत. तर भगवंत करतायत, ध्यानात ठेवा. आपण काय केलं नाही पाहिजे. मला एकदा असा प्रश्न विचारला, मी भरपूर वेळा प्रवचनामध्ये सांगितलं. एक सून म्हटली, नाही महाराज मी नाही घालणार माझ्या सासूला. म्हणलं का हो, लय त्रास दिलाय म्हातारीनं. म्हणलं अहो ती गेली मेली, कुठं गंगेला पोहोचली, तुम्ही कशाला करतात. म्हणून गबाल येतात, गंगा भागीरथी बाई गेली, सोडून दे ना. तिचा स्वभाव, तू ती चुकीची वागली आणि तू तिच्यासारखं वागली, तिच्यानंतर तुझ्यात काय फरक आहे. सासरा असो कसून, जेवढा दोष तिच्यामध्ये पाहता तेवढा तुझ्यामध्ये असेल. बेटर आहे, तिचं कर्म तिच्या सोबत जाऊ दे, तू तरी कर. आणि तू नाही केलं समजा, ठीक आहे, मेल्यानंतर दुश्मनी सोडावं, हे शास्त्राचं मत आहे. भगवान रामचंद्र बिभीषणाला सांगतात, काय सांगतात, कारण तू मेलाय. बिभीषण नाही का अंत्यसंस्कार करत नव्हता, म्हणजे तू नाही केलं तर मी करेल. माझी दुश्मनी कोणाशी होती, त्याच्याशी होती, त्याच्या शरीराशी नव्हती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी अफजल खानाचा वध केला पण सहारा कुठे दिला, पायथ्याशी दिला. आज बी प्रतापगडाला जाताना तुम्ही तिथे समाधीचा त्रास अजून बी होतोय का, तर दुश्मनी ही त्या प्राणासोबत निघून जाते, पण आत ज्या शरीर आहे त्याच्यासोबत ते चांगला व्यवहार करायचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपले पुढची जी पिढी किंवा आपल्या पिढीमध्ये सुख समृद्धी आनंद ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायच्या असेल तर प्रत्येकानं ते करा. ते केल्याचा फायदा होतो आणि त्याला बी मनपूर्वक करा. ती आली सुवासीन आली, तिला एखादा चांगला ब्लाऊज, असं नाही की बरेच लोक लय भारी असतात, इकडे पीस तिथं, तिथलं पीस तिकडं, तिसरं पीस. साडी दिली तर चांगली, नाही दिली शकली अर्थात नाही, हरकत नाही, पण एक ब्लाऊज पीस त्याचा 11 रुपये आणि हे देऊन तिला सत्कार करून पाठवून द्यायचं. सासून भरपूर दिलं, तिला एखादं ब्लाऊज तर पीस द्या. किंवा सासरा आला किंवा कोणी आला असेल. मला एकदा आमचे एक भक्त सांगत होते, त्यांचं मोठी डॉक्टर फॅमिली होती, त्यांना ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी ती बॉडी काय केली, डोनेट करून टाकली हॉस्पिटलला. तर त्याच्या पुतणीला टेन्शन आलं, घरातले कोणीच करायला तयार नाही आणि मी नाही केलं तर कसं व्हायचं, हे लागायचं आपल्याला माग. म्हणून यानं काय केलं, घरात 10 दिवस सुतक पाळलं. 10व्या दिवशी दावा घातला. दावा कसा घातला, एका कुशागराची बॉडी केली, त्याचा अंत्यसंस्कार केला आणि ती राख गंगेला विसर्जित केली. आणि मग 10वं 13वं घातलं त्यानं. का, एकाने विचारलं, अरे तिथं चुलता वारला, तू का घातला. मला नाही घातलं, लागला माग तर करायचं काय, 10-12 हजार रुपये बला निघून जाईल, त्यापेक्षा मी घालतोच, तो बी खुश आणि मी खुश. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे, लोक भीतीपोटी घालतात, कोणी प्रेमापोटी घालतात. मग आता याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की ह्या पित्रामध्ये काय किती खर्च केला पाहिजे. तर ते म्हणतात जसं 3 गोष्टीमध्ये, जेव्हा एखाद्याला संतती प्राप्त होते तेवढा खर्च केला जातो, म्हणून तेवढाच. दुसरा खर्च कन्याच्या विवाह प्रसंगी, मुलीचं लग्न असेल. आणि तिसरं म्हणतात माता पित्याच्या श्राद्धाच्या समयी तेवढा खर्च केला पाहिजे. आणि त्या खर्चामध्ये दाखवण्यासाठी नाही, जिवंतपणे तर खाऊ घातलं पाहिजे, पण गेल्यानंतर सुद्धा एवढाच खर्च केला पाहिजे. आणि हे दान कोणाला दिलं पाहिजे, विशेष करून 3 लोकांना सांगितलेले. ते म्हणतात कलियुगामध्ये प्राय उत्तम ब्राह्मण कोणी भेटणार नाही, भेटला तर चांगलंच, नाही भेटला
तर एखाद्या वैष्णव ब्राह्मणाला तुम्ही निर्धन व्यक्तीला तुम्ही काय केलं, धन दिलं पाहिजे, ज्याला धनाची खूप गरज आहे, आणि त्या धनामुळे त्या गरीबाला किंवा जो धार्मिक व्यक्तीला मदत केली तर त्याचा आशीर्वाद त्याला भेटतो. म्हणून काही लोक बघा रामकुंडावर जाताना ते काही नाही का अन्नदान, वस्त्रदान किंवा हे करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी पद्धत नाही, पण नॉर्थ इंडियन लोक खूप करतात. आपल्याकडे चप्पल बी देतील, एवढीच देतील, म्हणजे ब्राह्मणानं का कानात घालायची का पायात घालायची हा पलंग त्या झोपायचं का कडवाक्यावर ठेवायचं हा काय करतोय म्हणून ब्राह्मण बी हुशार आहेत आजकाल. ते म्हणतात तेवढी दक्षिणा देऊन टाका. एवढं एवढं देण्यापेक्षा काही काय आजकाल त्या भातुकलीचा खेळचा संसार असतात ते सांगून देतात ब्राह्मण. ब्राह्मण विचारतो आता मी खेळू का, मुलांना खेळायला देऊ असे. तर देताना केलं पाहिजे, एवढा खर्च केला पाहिजे. आणि ते म्हणतात की त्याला नाही का चांगलं भोजन, दक्षिणा, वस्त्रदान करावे. आणि जो निर्धन भक्त आहे, ज्याला धनाची खूप गरज आहे, अशा व्यक्तीला काय केलं पाहिजे, श्राद्धात तीच ते केलं पाहिजे. ते तर केलं पाहिजे, पण जिथं नाही जमलं, तुम्हाला शक्य नसेल तर जिथं कृष्णाचं, विष्णूचं मंदिर असेल, विठ्ठलाचं मंदिर असेल, त्या ठिकाणी मंदिरात अन्नधान्य, फळे, वस्त्र, दक्षिणा अर्पण करून पितरांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. तिथल्या ब्राह्मणाला अर्पण केलं पाहिजे. हे वर्ण आपल्यामध्ये दिलं पाहिजे.